हॅलो एव्हरीवन. सो आज आपण एक खूप सेन्सिटिव्ह टॉपिकबद्दल डिस्कस करणार आहोत. ते म्हणजे रिकरंट प्रेग्नन्सी लॉस किंवा वारंवार अबॉर्शन्स होणं. सो जे फर्स्ट टाईम मदर्स होतात किंवा फर्स्ट टाईम प्रेग्नन्सी राहते किंवा कन्सीव्ह होते, त्यांच्यामध्ये जनरली स्पॉन्टेनियस अबॉर्शन किंवा मिस्ड अबॉर्शनचे चान्सेस अप्रॉक्सिमेटली 20% to 25% असतात. सो इफ 10 कपल्स आर कन्सिविंग नॅचरली in a span of a month, and if I see them, out of them approximately 2 to 3 couples might experience pregnancy loss. तर तो प्रेग्नन्सी लॉस कुठल्याही द्वारे होऊ शकतो. स्पॉन्टेनियसली ब्लिडिंग सुरू होऊ शकते किंवा हार्टबीट आल्यानंतर बेबीची हार्टबीट जाऊ शकते किंवा ग्रोथ नाही, फिटल पोलच तयार नाही झाला स्कॅनमध्ये, 2-3दा स्कॅन केला तरी सुद्धा आपल्याला हार्टबीट नाही दिसली. हे सगळे कारणं असतात. पण जर का हा प्रॉब्लेम वारंवार रिपीट होत असेल, मोर दॅन 2 टाइम्स इन अ कपल, दॅट टाईम वी टर्म इट ॲज रिकरंट प्रेग्नन्सी लॉस. सो एखाद्या वेळेस प्रेग्नन्सी लॉस झाला किंवा अबॉर्शन झालं तर आपल्याला काही फार इन्व्हेस्टिगेट करायची गरज पडत नाही किंवा फार काही ब्लड टेस्ट करण्याची गरज नसते. पण जर का हा प्रॉब्लेम दुसऱ्यांदा पण झाला, तर मग मात्र आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन्स किंवा ब्लड टेस्ट आणि टेस्ट करून घ्यावे लागतात. और रादर करायला पाहिजेत, सो दॅट थर्ड टाइम, फोर्थ टाइम हा प्रॉब्लेम होऊ नये. सो जे कॉमन कॉजेस आहेत रिकरंट प्रेग्नन्सी लॉस और अबॉर्शनचे, ते आपण आज थोडक्यात डिस्कस करणार आहोत पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात कॉमन कॉज जे असतं रिकरंट प्रेग्नन्सी लॉसचं, ते म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेम इन द एम्ब्रिओ ऑर द बेबी. सो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. 23 कम फ्रॉम द मदर, 23 कम फ्रॉम द फादर. सो जेव्हा हे 23 क्रोमोझोम्स येऊन फ्यूज होतात इन द फॉर्म ऑफ एन एम्ब्रिओ, दॅट टाईम फ्युजनमध्ये कधी-कधी असं होतं, की एखाद्या क्रोमोझोमवरती जे जीन्स असतात ते एक्स्ट्रा ॲड होतात किंवा एखाद्या क्रोमोझोमवरचे जीन्स आहेत ते मायनस होऊन जातात. सो दिस इज अ फ्युजन प्रॉब्लेम ॲट दॅट टाईम. जेव्हा एम्ब्रिओ फॉर्म होतो गर्भाशयाच्या पिशवीमध्ये, तेव्हा काय सिच्युएशन असते, तेव्हा कसा एम्ब्रिओ फॉर्म होतो त्याच्यावरती अवलंबून असतं, की जो बनणारा एम्ब्रिओ असतो त्याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स आहेत, काही डिफेक्ट आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सो जर का त्या फ्युजनमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर काही डिफेक्ट आला एम्ब्रिओमध्ये, तर एम्ब्रिओची वाढ फारशी होऊ शकत नाही आणि नेचर टेक्स इट्स ओन कॉल, की हा एम्ब्रिओ पुढे जाऊन हेल्दी बेबीमध्ये याचं रूपांतर नाही होऊ शकत. त्याच्यामुळे आपण याची ग्रोथ इथेच थांबवावी. सो ही एक टाइप ऑफ प्रॉब्लेम आहे. सेकंड प्रॉब्लेम म्हणजे खूप लोकांना जेनेटिक प्रॉब्लेम असतो. आपला पॉझिटिव्ह असतात किंवा ब्लडमध्ये मायक्रोक्लॉट्स असतात. त्याच्यामुळे बेबीला रक्तस्राव जो असतो, ब्लड सप्लाय होऊ शकत नाही एम्ब्रिओमध्ये फ्रॉम द युटरस, गर्भाशयातून. सो त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम होतो आणि ग्रोथ आपली स्टंट होते किंवा स्टॉप होते. तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आपण जो फारदा आपण इन्व्हेस्टिगेट करत नाही, तो म्हणजे आपल्याला युट्राईन काही प्रॉब्लेम्स आहेत का? युट्राईन अनॉमलीज म्हणजे जी आपली गर्भाशयाची पिशवी असते, दॅट इज अ व्हेरी परफेक्ट ट्रायंग्युलर इन्व्हर्टेड ट्रायंगल शेप आणि ती एक पोकळ हॉलो ऑर्गन असते. सो जर का त्याच्यामध्ये सेप्टम असेल, पडदा असेल किंवा काही युट्राईन अनॉमलीज असतील, तर मात्र रिकरंट अबॉर्शनचे चान्सेस आपले वाढतात. सो या पद्धतीने आपण वन बाय वन वी कॅन रूल आउट these problems in case you are having abortions 2 or more times. सो जर का एकदा झालं तर खूप काय घाबरण्याची फार गोष्ट नसते. कारण लाइक आय सेड 25% to 30% लोकांमध्ये हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे. पण जर का दुसऱ्यांदा पण झालं तर मात्र इन्व्हेस्टिगेशन्स आर डेफिनेटली रिक्वायर्ड आणि यू शुड व्हिजिट अ प्रॉपर गायनेकोलॉजिस्ट अँड गेट ऑल द इन्व्हेस्टिगेशन्स डन, सो दॅट हे आपल्याला परत रिपीट नाही व्हावं आणि आपल्याला एक उपचार अवेलेबल असतात. जर का आपल्याला डायग्नोसिस माहिती असेल, तर विथ सिंपल प्रोसिजर्स यू कॅन हॅव अ हेल्दी प्रेग्नन्सी इन युअर नेक्स्ट टाईम. थँक यू.